नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज इतकी गुलाबाची फुलं बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मी आज नक्की कसली रेसिपी बनवणार आहे. पण चला मी हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी ह्या गुलाबाच्या फुलांना स्वच्छ धुवून घेऊया, कारण मार्केटमध्ये कसं भरपूर त्यावर धूळ वगैरे उडते. त्यामुळे आपण हे 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेऊयात. आता तुम्ही विचार करतील की इतकी फुलं मी का आणल्यात, पण माझ्याकडे एक बुके होता आणि तो आता इतक्या छान फुलांचा बुके नुसता फेकून द्यायचा हे माझ्या मनाला पटत नाही. म्हणून विचार केला की काहीतरी आपण ह्याचं करूया. ह्याचे आपण नुसते रोज पेटल्स देखील सुकवून ठेवू शकतो, परंतु मी ह्यापासून जॅम बनवणार आहे. आता इथे मी 2 ते 3 पाण्यातनं ही स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता ह्याचे जे देठ आहेत हिरव्या कलरचे ते आपण काढून घेऊयात. आपल्याला फक्त इथे पाकळ्यांचा वापर करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे मी इथे सर्व हे देठ काढून घेते. इथे मी सर्व पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घेतल्यात. आता एका कढईमध्ये मी इथे 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेते. पाणी घालून घेतल्यावर त्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या घालते. अशा प्रकारे एक मध्यभागी वाटी ठेवून मी गुलाबाच्या पाकळ्या त्याच्या सर्व बाजूनी पसरवून घेते. वाटीच्या खाली मी एक छोटी प्लेट ठेवली जेणेकरून त्या वाटीचा बॅलन्स नीट राहील. आता हे आपण झाकून ठेवूया. आता आपल्याला हे 12 ते 15 मिनिटांसाठी मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचे आहेत पाकळ्या. माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे मी इथे कढई आहे ती लहान आकाराची घेतली आणि पाणी गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जास्त असल्यामुळे ते उकळल्यानंतर त्या कढईतलं त्या वाटीमध्ये आलं. जर का इथे मी मोठ्या आकाराचं भांडं घेतलं असतं तर ते फक्त गुलाबाचा जो अर्क आहे तोच ह्यामध्ये आला असता आणि ते आपण गुलाबजलसारखं वापरू शकतो. परंतु इथे माझं भांडं लहान असल्यामुळे ते सर्व पाणी आहे ते उकळून त्या वाटीमध्ये आलं आणि ते मला वापरता आलं नाही नंतर. परंतु तुम्ही जेव्हा अशा प्रकारे कराल तेव्हा एकतर ते भांडं आहे ते मोठं घ्या, जेणेकरून फक्त जो थोडासा अर्क आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा तोच त्यामध्ये येईल. बाकी खालचं पाणी येणार नाही. तुम्ही इथे बघू शकता खालचं पाणी देखील या वाटीमुळे मध्ये आल्यामुळे ते सर्व मिक्स झालं. त्यामुळे ते पाणी होतं ते देखील मी नंतर ह्यामध्येच वापरलं जॅम करताना. आता इथे आपलं 10 ते 12 मिनिटासाठी उकळून घेतलं आहे. आता हे मी बंद करून घेते गॅस. आता हे वाटीतलं पाणी देखील आपण वापरणार आहोत. सर्वप्रथम ते इथे मी आता हे सर्व पाकळ्या आहेत त्या पाण्यातनं काढून घेते. आता या ठिकाणी मी हे सर्व पाकळ्या आहेत त्या काढून घेतल्यात. पूर्णतः आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात गुलाबाच्या पाकळ्यांमुळे पाण्याला किती छान कलर आला आहे. आता यामध्ये तुम्हाला जितपत गोड जाम हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर ॲड करायची आहे. इथे आता मी पॅनमध्ये हा गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क घालून घेते. तसंच तो जो वाटीमध्ये देखील जमा झालेला तो देखील मी पाणी ह्यामध्ये नंतर ॲड केला. साधारणतः इथे 2 ते 2.5 वाटी इतकं हे पाणी आहे. त्यासाठी मी 1 वाटी इतकी साखर घालते, कारण मला इथे जॅम बनवायचं आहे. पण जर का तुम्हाला रोज सिरप बनवायचं असेल, थोडं पातळ बनवायचं असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण आहे ते थोडं कमी करा. कारण आपण जितकी साखर त्यामध्ये घालू तितकं ते नंतर गोड जास्त होईल. आणि तुम्हाला जर का जास्त साखर घालून देखील रोज सिरप बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं हे कमी उकळवा, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी आहे ती पातळ राहील. आता इथे थोडंसं मी इथे 1-2 चमचे इतका लिंबाचा रस घालते. तसेच अगदी चिमूटभर इतकं मी चवीसाठी मीठ टाकते. आता इथे तुम्ही बघू शकता हे थोडंसं असं चिकट झालं आहे. ह्या स्टेजला तुम्ही बंद करा जर का तुम्हाला हे रोज सिरपसारखं ठेवायचं असेल तर. आणि जर का तुम्हाला जॅम बनवायचं आहे तुम्ही आणखीन हे थोडंसं आपलं एकतारी पाकासारखं घट्ट करून घ्या.
आता इथे तुम्ही बघू शकता हे आणखीन घट्ट होत चाललंय। जर का तुम्हाला जॅमची कन्सिस्टन्सी हवी आहे तर अशा प्रकारे ही एकतारसारखे आल्यानंतर तुम्ही हे बंद करून घेऊ शकता। आणि तुम्हाला आधी मी सांगितलं तसं जर का तुम्हाला रोज सिरपसारखं ठेवायचं आहे तर तुम्ही त्या आधीच्या स्टेजला बंद करून घेऊ शकता। आता हे आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका भांड्यामध्ये बंद करून ठेवायचं आहे। तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। आपल्याला हे कन्सिस्टन्सी पातळ वाटत असली तरी पण हे जेव्हा थंड होतं तेव्हा ते आणखीन घट्ट होतं। तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अगदी वर्षभर देखील। आता जरी तुम्ही अशा प्रकारे हा जॅम बनवलेला असला तरी सुद्धा तुम्ही हे दुधामध्ये मिक्स करून त्यामध्ये सब्जा घालून तुम्ही हे रोज सिरपसारखं पिऊ शकता किंवा अगदी ब्रेडला देखील लावून तुम्ही हा जॅम खाऊ शकता। तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवून बघा। मी देखील पहिल्यांदाच बनवलेलं, कारण मला ही फुलं वाया घालू द्यायची नव्हती, त्यामुळे मी त्यापासून काहीतरी बनवावं म्हणून हे बनवलं, पण ते खूप छान झालेलं। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।